रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता बहुत
महिला मंडळ त्यांचं जरा नियोजन करतो.
ज्याचे गरज तापो
Ah
पडे गडी काळ पाया पडे तुहा पंढरीचा
ज्याचे गरजता पोवाडे ज्याचे गरजता पोवाडे कडी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा चिंतिता जयासे मुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा उसासा चोट राजणा वैकुंठासी जाणे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा उसासा चोट राजणा विठाला
तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया रूपवेशं ददामि गवां वृन्दकानन्दनं चारुहासं लिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग प्रथम समाधिस्तमृती भज ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो आवण झालो चराचरी लोकाभिराम रंगधीरं राजेन्द्रं रघुवंशमातुं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अष्टसिद्धिनो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार आतार दे आपुले चौपालुनिया घरी घरी वैसव पाऊले श्री गुरूंचे नमस्कारुनी आता निवृत्तीनाथाचे चरणी शरणे का जनार्दनी शिवतार करून केले त्रैलोक्य पावन कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझ बीन शंभो मज कोण तारी जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकास देवी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुया देवा यावरून करावा कवेर शरदिंदो समा कार्यक्रम स्वरूपिणी वासरा पुरे सरस्वती नमोस्तुते रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती
प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती. विढाला 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 अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. कोथमरणी घेऊन हाती, कोथमरणी घेऊन हाती, कोथमरणी घेऊन हाती, कोथमरणी घेऊन हाती. ज्ञानाचा पाजळती, कोथ ज्ञानाचा पाजळती, कोथ ज्ञानाचा पाजळती, कोथ ज्ञानाचा पाजळती. देऊतो भक्तनाथी, देऊतो भक्तनाथी, देऊतो भक्तनाथी. वदराई ओ जगदंबे, 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 वदराई ओ जगदंबे. भोपुर पुढे पीठ गोंबे, वदराई ओ जगदंबे, 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 वदराई ओ जगदंबे. ज्याचे गरजेचा पोवाडे कळी काळ पाया पुढे तो हा पंढरीचा राणा उसाचा चोटराजना प्रस्तुत. प्राप्त झाले एकलव्य सेवेत आपला घेतलेला अभंग महान भगवत भक्त इंद्राणीच्या काठावर उठलेले भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप या भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडचं फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उघडलेलं गोड असे असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा त्या प्रभू परमात्म्याची ओळख करून देणारा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे. विढाला या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐका. ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे पोवाडे गायल्यानंतर, ज्याचं नामस्मरण केल्यानंतर होणार काय? कळी काळ पाया पडे. अख्ख्या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे महाराज सांगतात तो काळ सुद्धा तुमच्या पाया पडेल. कशामुळं? ज्याचे गरजता पोवाडे. महाराज आलं आमच्या लक्षात पोवाडे गायचे, भजन करायचं, पण कोणाचं? तुकोबाराय सांगतात त्या देवाचं भजन करायचं. कोणत्या देवाचं? तो हा पंढरीचा राणा, जो पंढरपूरचा राजा आहे, जो तिथला राणा आहे, त्याचं भजन करा. कळी काळ तुमच्या पाया पडेल. माझं खोटं वाटत असेल तर पुसा 6 चौक 18 जना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना विचार. त्याचं भजन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर महाराज फलश्रुती काय, फायदा काय? चिंतिता जयासी, त्याचं चिंतन करा. होईल काय? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती म्हणजे भोग, मुक्ती म्हणजे मोक्ष. तुमच्या घरी दासी म्हणून राहतील, हा त्याच्या नामाचा परिणाम आहे. महाराज या मृत्यू लोकात एकदा की मृत्यू झाला, आम्हाला यमाच्या दारात जायचं नाही तर आम्हाला वैकुंठात जायचंय, त्याचा मार्ग सांगा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वैकुंठासी जाणे. वैकुंठाला जायचंय ना, एक काम करा. तुका म्हणे ज्याच्या नावे कुणाच्या, तो हा पंढरीचा राणा पुसासा 18 जना. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय द्यायचा म्हणजे तो असा की आपण सर्व या ठिकाणी कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे सगळ्यांना माहित असलं, ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रधान कर्तव्य नाही. याप्रमाणे श्री क्षेत्र घोगरेकर देवळवाडी या पवित्र पावन भूमीमध्ये आपण आजच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याचं कारण असं आहे की घोगरेकर जाधव भावकी कुलदैवत या दैवताची सत्यनारायण महापूजा आणि या पूजेच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत, जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं हा घोगरेकर जाधव परिवार ही भावकी, या भावकीची ही कुलदैवत, त्या कुलदैवतांची ही पूजा
खऱ्या अर्थानं त्या देवीची त्या देवतांची वर्षातून एकदा का होईना आपण पूजा केली पाहिजे. कारण हा अनमोल किमतीचा नरदेह ज्या भगवंतानं आपल्याला दिला, वर्षातून एकदा का होईना त्या देवाच्या नावाचा उत्सव आपण केला पाहिजे. आणि तो उत्सव तुम्ही सर्व मंडळी आपण सर्व या ठिकाणी करताय, खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आपल्या कुलाचे जे कुलदैवत आहे, जी कुलस्वामिनी आहे, तिची पूजा आपण केलीच पाहिजे. खऱ्या अर्थानं अनादी कालापासून ही परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे. कित्येक वर्ष झाली या परंपरेला आपल्याला माहिती सुद्धा. या अगोदर ही परंपरा चालूच होती. आपण होतो आपण नव्हतो त्या कालापासून ही परंपरा चालत आलेली आहे. म्हणून याही वर्षी मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहामध्ये आपण या कुलस्वामिनीचा उत्सव या ठिकाणी करतोय. खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. एखादा बाप आपल्या मुलीचं लग्न जसं थाटात लावतो, लाडक्या लेकीचं लग्न जसं बाबा थाटात लावतो, तसा आपण या कुलस्वामिनीचा उत्सव मोठ्या थाटात करताय. एकदा तुमच्या करता तुम्ही टाळी वाजवा. खऱ्या अर्थाने हे गोगरेकर जाधव भावकी हा मोठा परिवार, जाधव भावकी असेल, अन्य परिसरातून आलेले सगळे पाहुणे मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, भजनी मंडळ असतील, सगळ्यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये विशेषत्वानं आहे. खऱ्या अर्थाने त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा माऊली जाधव असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग आला. आमचे भागीराम महाराज, वा त्यांच्याकरता एका टाळी वाजवा. मला तरी वाटतं बाबा 2 ते 3 महिन्यापूर्वी त्यांनी मला तारीख दिली. त्या दिवसापासून ते मला प्रत्येक दिवसात 2 दिवसा मिळून रोज त्यांचा फोन असायचा. महाराज तेवढी आपली तारीख लक्षात आहे ना, मुंबईचं असं त्यांची. म्हणून प्रत्येक वेळी त्यांनी मला आठवण करून दिली, महाराज आमच्या कार्यक्रमाला वेळेवरती उपस्थित राहा. असा कार्यक्रम आहे, तसा कार्यक्रम आहे, म्हणून खूप गोड त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याही चरणावरती वंदन करतो, प्रणाम करतो. आणि खऱ्या अर्थानं मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, दोन्ही इंद्रासारखे वाजवणारे खूप गोड भगवान परमात्म्याने त्यांच्या हातामध्ये जादू दिलेली आहे. एकदा मृदंगाचार्यांकरता जोरदार खूप गोड त्यांच्या हातात भगवान गोडवा दिलेला आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो, वंदन करतो. आणि या बाजूला सगळेच गायनाचार्य, टाळकरी मंडळी सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बरेचशी नाव या ठिकाणी आहेत. अशा सगळ्यांच्या चरणावरती मी सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. डेनेकरी बाबा असतील, आमचे महाराज असतील, त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. साऊंड सिस्टम वाले दादा तुम्हालाही वंदन करतो, प्रणाम करतो. महिला वर्ग तुम्हालाही वंदन करतो, पुरुष वर्ग तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, आजच्या काळात कोणीतरी कामा नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कामात एक पॉइंट मोबाईलचा सोर्स, एक पॉइंट कोणत्या ना कोणत्या कामात प्रत्येक जण आज व्यस्त आहे. पण त्या व्यस्ततेतून, त्या कामातून एक दिवस काढून खऱ्या अर्थानं आपल्या दैवताची, कुलस्वामींची पूजा घडावी म्हणून तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणून, मुंबई असेल, अन्य ठिकाणून प्रत्येक जण या ठिकाणी आजच्या दिवशी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं कोकण मधला जो काही परमार्थ आहे तो काही विशेष आहे. खऱ्या अर्थानं महाराज इथला जर हरिपाठ पाहिला, परिसरातला जर हरिपाठ पाहिला, 2 ते 3 तास हरिपाठाला लागतात. आमच्या तिकडला हरिपाठ पाहिला तर बाबा 1 तासाच्यावर हरिपाठ चालत नाही. तुमच्या इकडे जर हरिपाठ पाहायचा ठरला तर त्याला निदान 2 तास तरी लागतात. ते गायन करणं, ती पावली खेळणं, तो आनंद फक्त कोकणात पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान मंडळी आहात की तो आनंद तुमच्या भागात तुम्हाला भेटतोय. म्हणून
पुनश्च तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो, तुम्हाला वंदन करतो, प्रणाम करतो. आणि खऱ्या अर्थानं या कुलस्वामिनीच्या दारामध्ये आपण स्वराच्या दिवशी उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक देवाची भक्ती या ठिकाणी सांगितलेली आहे. कोणताही देव घ्या, कोणतीही देवी घ्या, प्रत्येक देवाची प्रत्येक देवीची भक्ती सांगितलेली आहे. आणि विशेषत्वानं देवी समोर जर भक्ती करायची असेल तर देवी समोर गोंधळ घातला जातो. आणि गोंधळ जर घालायचा असेल तर महाराज म्हणतात तो असा तसा गोंधळ घालता येतो. जसा खंडेराय महाराजांचा गोंधळ असतो, त्या गोंधळामध्ये महाराज वरती असा मंडप टाकलेला असतो, सुंदर असे गायन करणारे मंडळी असतात. पण देवी समोर नाथ महाराज म्हणतात आम्ही देवी समोर सुद्धा गोंधळ केला, पण त्या गोंधळ करत असताना त्या गोंधळात आमचा मंडप होता, तो असा तसा मंडप नव्हता. मग स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप धाती लावा, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप धाती लावा. हरी वेदाचा कोणत्या वाऱ्या हे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दांडी आपल्याला गोंधळ घालायचा आहे, पण तो गोंधळ वारकरी संप्रदायाला धरून घालायचा आहे. विठाला काय अर्थानं आजच्या घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आज त्या प्रभू परमात्म्याच्या नामाची ओळख करून देत आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना साधकांनी प्रश्न करावा, महाराज आम्ही त्याला देवाला ओळखतो, त्या देवाची ओळख करून देण्यापेक्षा तो देव आम्हाला भेटेल कसा हे आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं गोष्ट मिळण्याच्या अगोदर बाबा गोष्ट कळणं महत्वाचं आहे. एखादी वस्तू प्राप्त होण्याच्या अगोदर तिचं ज्ञान येणं गरजेचं आहे. बाबा मृदंग तुम्हाला भेटायला पाहिजे होता का मृदंग तुम्हाला यायला पाहिजे होता? मृदंग यायला पाहिजे, भेटून उपयोग नाही, तो वाजवायचा कसा याचं जर ज्ञान नसेल तर प्राप्त होऊन सुद्धा उपयोग नाही. वस्तू मिळण्यापेक्षा वस्तू कळणं महत्वाचं आहे. तसं महाराजांना माहिती होतं देव एरवी तर आपल्याला प्राप्त आहे बाबा, पण प्राप्त असून उपयोग नाही, देव आपल्याला कळणं गरजेचं आहे. चिखलामध्ये बाबा कमळ उगतं, चिखलामध्ये कमळ उगतं, त्या कमळाच्या शेजारी बेडूक राहतो, बरोबर बेडूक राहतो. बाबा मला उत्तर द्या, तो बेडूक रोज किती त्या कमळाच्या फुलामधलं मकरंद सेवन करतो? किती करतो? तो चिखलच खातो, बरोबर ना? सुगंध त्याला प्राप्त आहे पण कळाला, मिळालेला आहे पण कळाला
नाही. ऐका, गाईच्या काशेमध्ये बाबा कोचिड चिटकलेलं असतं. गाईच्या काशेमध्ये कोचिड चिटकलेलं असतं. मला उत्तर द्या, ते कोचिड रोज किती लिटर दूध पितं? बोला ना, बोला ना. तुम्ही बोलत नाही का? तुम्ही विचार करत असतील एवढी मोठी आपली जाधव भावकी, एवढे मोठे मृदंगाचार्य, मोठा मंडप टाकला, मोठे गायनाचार्य बोलवले, हा एवढा महाराज कुठून धरून आले? बरोबर, असं विचार चालू राहतो लोकांच्या डोक्यात. काय असतं, मर्याराम महाराज हायवे आपल्याला इथं जवळ, बरोबर. हायवेच्या कडाला जर 12 टायर ट्रक बाबा पंक्चर झाला, ड्रायव्हर काय करतो, साईडला लावतो. त्या ट्रक मध्ये छोटीशी वस्तू असते, तिला काय म्हणतात, जॅक म्हणतात, बरोबर ना. एकदा तो जॅक काढला, गाडी खाली लावला, किती भरलेली गाडी असू द्या, किती वजन असू द्या बाबा तिचा, तो जॅक उचलतो की नाही? म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू, पण आपण गाडी उचलण्याचा प्रयत्न करू. महिला मंडळ तुम्ही स्वयंपाक करतात ना, आज नाही केला कोणी पण मग रोज करतात, बरोबर. स्वयंपाक करत असताना रोजची भाजी तिखट बनवण्याकरता एक पदार्थ लावतो, तिला काय म्हणतात, मिरची म्हणतात. सगळ्यात तिखट मिरची कोणती राहते? लवंगी मिरची. ती केवढी राहते? माझ्या एवढी, बरोबर ना. माझ्यासोबत बोलत चला. हे बघा, मी एक खेळ बडबड करायची, तुम्ही नुसतं ऐकाच, याला कीर्तन म्हणत नाही. माझ्यासोबत बोलत चला, तुम्ही आम्ही खेळी मेळी माझ्यासोबत बोलत चला. हे बघा काय चालू होतं आपलं, गाईच्या काशीमध्ये गोचिड राहतं. रोज किती लिटर दूध पितं बाबा ते? काहीच पित नाही. ते पितं काय? रक्त. दूध त्याला प्राप्त आहे, पण कळालं, दूध मिळालंय पण कळालंय. तसं देव आपल्याला मिळालाय, पण देव आपल्याला कळाला. एरवी तो देव आपल्याला प्राप्त आहे बाबा. देव शोधायची आपल्याला गरज. इकडे तिकडे शोधित का रे, इकडे तिकडे शोधित का रे, फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या तरी, मिळतो मानव जन्म एकदा, एकच ईश्वर असे सर्वथा, या विश्वाचा तो निर्माता, त्यासी त्याला उरी वसे तो देव तुझ्या तरी. तो देव आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे. तो देव आपल्याला प्राप्त आहे. प्राप्त असून उपयोग नाही, तो कळणं महत्वाचं आहे. विठाला विठाला वर्णन करतात. तो देव आहे, तो देव तुमच्या जवळच आहे, फक्त शोधावं लागेल. कुठे? हृदय मन शोधून आपल्या हृदयात तो देव शोधण्याची गरज आहे. हिरवी तो देव आपल्याला प्राप्त आहे. सर्वागती राम सूर्यप्रकाश. तो देव आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे. विराजमान असून उपयोग नाही बाबा. तो देव आपल्याला कळणं महत्वाचं आहे. बघा, वस्तू जर प्राप्त झाली आणि तिचं जर ज्ञान आपल्याला नसेल तर मिळून सुद्धा गोष्टीचा उपयोग होत नाही. काय झालं बाबा, पूर्वीच्या काळात राजे महाराजे होऊन गेले. एक राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला. शिकार करण्याकरता गेला, त्याच जंगलामध्ये एक लाकूड थोड्या लाकडं तोडत होता. राजा शिकारीमध्ये व्यस्त होता आणि त्या राजाच्या पायाजवळ भयानक विषारी असणारा साप आला. आता तो साप काही मिनिटांमध्ये, काही क्षणामध्ये राजाला चावणार होता.
लाकूड तोड्यानं पाहिलं राजाला साप चावणार आहे. काही मिनिटांमध्ये आपल्या राज्याचा राजा निघून जाईल. तो लाकूड तोड्या पळत गेला, राजाला बाजूला लुटून दिलं, राजा खाली पडला. विचारलं का लुटलंस? तर साप चावणार होता. उत्तर दिलं. राजा खुश झाला, माझा प्राण वाचवला, माझा जीव वाचवला, सांग तुला काय पाहिजे. लाकूड तोड्या म्हटलं मला काही नको. पण राजाने आपल्या राज्यात त्याला घेऊन गेला आणि आपल्या वाड्या शेजारचा 500 एकर चंदनाचा बाग त्या लाकूड तोड्याला भेट दिला. किती एकर? 500 एकर. बरोबर, 500 एकर आपल्याला घ्यायचं नाही, तुम्हाला मला द्यायचं सुद्धा. त्याच्यामुळं 500 एकर चंदनाची बाग त्या लाकूड तोड्याला राजाने भेट दिली. आणि त्याच्यावरती महाराज 10 वर्ष निघून गेले. किती? 10 वर्ष निघून गेले. 10 वर्षापर्यंत राजाची लाकूड तोड्याला भेट नाही, लाकूड तोड्याची राजाला भेट नाही. 10 वर्षानंतर राजा राज्यामध्ये फिरण्याकरता निघाला. डोक्यात विचार आला, 10 वर्षापूर्वी आपण एका लाकूड तोड्याला 500 एकर चंदनाची बाग भेट दिली होती. राजाच्या डोक्यात विचार होता, मोठा बंगला झाला असेल, मोठा राजवाडा बांधला असेल, नोकर चाकर सेवेसाठी ठेवलेले असतील, घोडे असतील, रथ असेल, मोठ्या वैभवामध्ये लाकूड तोड्या आता राहत असेल, असा विचार राजाच्या डोक्यात होता. लाकूड तोड्याच्या घराच्या दिशेने राजाने आपला रथ काढला. जसं जसं राजा लाकूड तोड्याच्या दिशेने जात होता, लाकूड तोड्याची परिस्थिती राजाने तिथे जाऊन पाहिली. मोडकी झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये तो लाकूड तोड्या झोपलेला होता. राजाने विचार केला, 10 वर्षापूर्वी याला चंदनाची बाग भेट दिली होती. किती? 10 वर्षापूर्वी, ती पण 500 एकर चंदनाची बाग. राजाने त्याला बोलवलं, म्हणे बाबा तुला 10 वर्षापूर्वी 500 एकर चंदनाची बाग भेट दिली होती, काय केलं? लाकूड तोड्याने हात जोडले, म्हणजे महाराज खूप उपकार झाले तुमचे. पूर्वी मला पहाटे उठावं लागायचं, जंगलात जावं लागायचं, लाकडं तोडावं लागायचे, घरी आणावं लागायचे, ते मग जाळायचे, त्याचा कोळसा करायचा, मग बाजारात विकायचा. एवढी माझी वनवन व्हायची दिवसभर. पण तुम्ही मला माझ्या झोपडी शेजारी 500 एकर चंदनाची बाग भेट दिली, इतके उपकार झाले. मी पहाटे उठायचो, तर आता 8 वाजता उठायचो, कुऱ्हाड घ्यायचो, चंदनाच्या बागेत जायचो, चंदन तोडायचो, लाकूड तोडायचो, घरी आणायचो, कोळसा करायचो, बाजारात नेऊन. राजाने डोक्याला हात लावला आणि मूर्खा, किती चंदन शिल्लक आहे? काय नाही म्हणे राजेसाहेब, एवढं लाकूड तोडून आणलेलं आहे, एवढं जाळायचं, त्याचा कोळसा करायचा आणि बाजारात नेऊन. राजानं सांगितलं, मी सांगतो त्या पत्त्यावरती हे चंदनाचं लाकूड घेऊन जा. त्या चंदनाच्या व्यापाऱ्याचा पत्ता राजाने त्याला दिला. त्या व्यापाऱ्याकडे लाकूड तो घेऊन गेला आणि त्या लाकडाच्या तुकड्याचे त्या चंदनाच्या व्यापाऱ्याने त्याला 5,000 रुपये दिले. किती? 5,000. आणि 5,000 हातात आल्यावरती त्या लाकूड तोड्याला हात लावला. चंदनाची बाग किती एकराची होती? 500 एकराची. चंदनाची बाग 500 एकराची होती. छोट्याशा तुकड्याचे त्याला किती दिले? 5,000. चंदनाचा काय भाव चालतो आपल्याला माहिती. ते पुष्पा पिक्चर जर कोणी पाहिलं असेल तर चंदनाचा काय व्यापार आहे ते आपल्याला समजतं. त्यानं डोक्याला हात लावला. 500 एकर चंदनाची बाग होती. एक झाड जरी विकलं असतं तरी आयुष्यभर आरामात जीवन जगला असता. मला सांगा, चंदन त्याला मिळालं होतं का चंदन त्याला कळालं होतं? बोला ना, बोला ना. चंदन मिळालं होतं, कळालं नव्हतं. तसं मनुष्य जीवन आपल्याला मिळालंय, पण मनुष्य जीवन आपल्याला कळालं नाही. म्हणून देव जरी आपल्याला मिळाला असेल पण देव आपल्याला कळाला नाही. म्हणून तुकोबारायला माहिती होतं देव मिळून उपयोग नाही, देव कळणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐका ना, तो देव जर कळून घ्यायचा असेल तर तुम्हाला अगोदर त्याचे पोवाडे गावे लागतील. महाराज पोवाडे गायले, नामस्मरण केलं, फायदा काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐका ना, अख्ख्या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे तो काळ अख्ख्या जगाला खाण्याकरता टपलेला आहे ना. तुम्ही त्या देवाचे पोवाडे गा, तुम्ही त्या देवाचं भजन करा, तो काळ सुद्धा तुमच्या पाया पडेल. अभंगाचं पहिलं जय जगन्नाथ पवाडे, जय जगन्नाथ पवाडे, हरी बोल, जय जगन्नाथ पवाडे,
गाडी वाजवा महाराज. असं वाटतं मला तो लंबा बुरुज लावून तुमच्या तोंडात घालावा. पण हे तुम्हाला दिसत नव्हतं. आहे, आहे. ज्याचे गरजता पोवाडे महाराज सांगतात त्याचे पोवाडे गायल्यानंतर कळी काळ आया पडे. खऱ्या अर्थानं पोवाडे म्हटलं की आपल्याला एकच शब्द डोळ्यासमोर येतो. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट मोगला. पोवाडे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण उभं राहतं? बोला ना, बोला ना, बोला ना. छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर उभे राहतात आणि राहिलेच पाहिजे महाराज. एवढा उत्सव आपण या कुलस्वामिनीचा करतोय, एवढ्या आनंदात आपण हरिपाठ करतोय, पूजा करतोय, सत्यनारायण करतोय, कीर्तन करतोय ना. हे उपकार जर कोणाचे असतील ते फक्त आणि फक्त माझ्या राजाचे उपकार. महाराज एवढा उत्सव करणं, एवढ्या देवीसमोर मोठ्या थाटात हरिपाठ करायचा, कीर्तन करायचं हे शक्य नव्हतं. राजा जर जन्माला आला नसताना आपल्याला इथून दिल्लीला जावं लागलं असतं बाबा. लेटर घेऊन 5-50 लोकांच्या सह्या घेऊन मग त्या तख्तावरती तो बादशाह बसलेला असता. त्या बादशाह समोर जाऊन त्यांना सांगावं लागतं, जहापना हमें थोड़ा सा कीर्तन करना है, हम कर सकते. मग तो जहापना म्हणला असता, हे कीर्तन क्या होत आहे? हे उपकार कोणाचे? राजाचे उपकार. अहो हे सोडा बाबा, आपले नाव असे राहिले असते का? अलीम मिया, सलीम मिया, कलीम मिया, कलीम मिया सांगायचं नाव आपली कशी झाली असते. तुम्ही काय हसता? अभिना, छबिना, गबिना. हे उपकार कोणाचे महाराज? राजाचे. खऱ्या अर्थानं आपण तुम्ही सगळे भाग्यवान मंडळी आहात की त्या राजाच्या खुशीत तुम्ही जन्माला आली आहात. या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही जन्माला आला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून मंडळी या रायगडचं दर्शन घ्यायला येतात आणि आलंच पाहिजे. लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज का देव होते कीर्तनात सांगण्याकरता? नव्हते देव, मला मान्य ते देव नव्हते. पण आज मंदिरातला देव ज्या राजामुळे सुरक्षित आहे तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. कोट्यावधी 33 कोटी देवांचे मंदिर महाराज महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी मंदिर आहे. 33 कोटी देवांचे कोट्यावधी मंदिर महाराष्ट्रात आहे. पण महाराष्ट्राच्या मातीत एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं त्या देवाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी. आणि हे स्वराज्य निर्माण करण्याकरता अहोरात्र माझ्या छत्रपती शिवरायांनी कष्ट केले. किती कष्ट केले ऐका. कष्ट केले माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. स्वराज दिले रयतेला, स्वराज दिले रयतेला, जाण त्याची जरा राहू द्या. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. स्वराज्य निर्माण करण्याकरता माझ्या छत्रपती शिवरायानं प्राणाची बाजी लावली आहे. आज आपण म्हणतो हा त्या जातीचा, तो या जातीचा. जात नाही, आपल्या सगळ्यांची एकच जात आहे ती म्हणजे हिंदू. विठाला माझा विषय बाजूला गेला होता. पोवाडे या शब्दाचं आपण शब्द वाचला की डोळ्यासमोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात आणि राहिलेच पाहिजे तेवढे त्यांचे आपल्यावरती उपकार आहे. पण या भंगामध्ये पोवाडे या शब्दाचा अर्थ आहे असा आहे बाबा, एखाद्या गोष्टीचा सतत उच्चार करणं म्हणजे पोवाडे गाणं. महाराजांना जर विचारलं, संत महात्म्यांना जर विचारलं, महाराज
तुम्ही रोज काय करता? संत महात्मे सांगतात ऐका ना बाबा, आम्ही आमच्या जीवनामध्ये व्यवहार करतो, प्रपंच करतो, हे सगळं ठीक आहे, पण आमचा जर तुम्ही आम्हाला धंदा विचारला तर आमचा धंदा एकच आहे. कोणता धंदा? त्या गोविंदाचे सतत पोवाडे गाणं हा आमचा काय आहे. दिन रजनी हाजी गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. धंदा हे संत महात्म्यांचं वर्णन आहे बाबा. महाराज तुम्ही त्यांचे पोवाडे गाता, आम्हालाही गायला सांगतात. परिणाम काय? कळी काळ पाया पडे. अख्ख्या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे तो काळ आपल्याला खाण्याकरता टपलेला आहे बाबा. कधी आपल्याला घेऊन जाईल याचा भरोसा नाही, कधी आपल्यावरती घाला घालेल आपल्याला घेऊन जाईल याची गॅरंटी नाही बाबा. मरण आता फार सोपं झालंय. आता आपण इथं कीर्तनात बसलोय, घरी जाऊ की नाही याची सुद्धा गॅरंटी. आता मी इथं कीर्तन करतोय, घरी जाऊ की नाही याची सुद्धा गॅरंटी. हा घरी तर जाऊ. मला सांगायचं काय बाबा, घडीचा कोणाचा क्षणाचा भरोसा नाही. घडी घडी काळ अजून किती आहे अवकाश देह म्हणजे पाण्यावरती आलेला बुडवून आहे. कधी फुटेल याची गॅरंटी नाही बाबा. कधी जाईल याची शाश्वती नाही. मग का देवाचं भजन करायचं? ऐका ना, ज्यांना हा नरदेह आपल्याला दान दिलाय ना, किती वेळात आणि किती मिनिटात माघारी यायचा हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. म्हणून त्याचं चिंतन करायचं. जसं या ठिकाणी आपल्याकडं आर्मीची भरती निघते, पोलीस भरती निघते. आपल्या तिकडे आता ते साहेब भेटले मला, आर्मी रिटर्न होऊन ते आता कशात आहे? पोलीस सेवेमध्ये आहे, बरोबर ना? हा फोटो लावलेला तेच ना. हा वा, रामचंद्र परशुराम जाधव साहेब. जशी आर्मीची भरती निघते, जशी पोलीस भरती निघते, तशी यमलोकामध्ये यमदूतांची भरती निघाली बाबा. आणि यमदूतांची भरती निघाल्यानंतर भरती झाली. भरती झाल्यानंतर यमदूतांचं प्रशिक्षण सुरू झालं. यमराज आपल्या दूतांना सांगत होते, मृत्यू लोकात गेल्यानंतर कुणाला वरती आणायचं? जो कधी कीर्तनाला जात नाही त्याला कुठं आणायचं? वरती आणायचं. जो कधी भजन करत नाही त्याला कुठं? यमलोकात. जो कधी सप्ताला वर्गणी देत नाही त्याला कुठं? यमलोकात. जो चालू सत्ता बंद करतो त्याला कुठं? यमलोकात. यमदूतांनी विचारलं, महाराज आला आमच्या लक्षात यांना इथं आणायचं. मग इथं आणायचं कोणाला नाही? यमदूत आपल्या दूतांना सांगतात ऐका ना, जो कथा करतोय, जो कीर्तन करतोय, जो नामस्मरण करतोय, जो भजन करतोय, जो गुरुस्वामिनीचा उत्सव करतोय ना, त्यांना कुणाला आपल्या यमलोकात आणायचं नाही. थोडक्यात जो भजन करतोय त्याला इकडे आणायचं. इकडे आणायचं नाही म्हणल्यापेक्षा महाराज यमराज आपल्या दूतांना सांगतात, जो भजन करतोय ना त्याच्या गावाला सुद्धा जायचं. अहो गावाला काय, गावाच्या शिवेला सुद्धा जायचं. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया नामधारकाच्या शिवा. यमराज आपल्या दूतांना सांगतात, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. जो नामस्मरण करतोय, जो भजन करतोय त्याच्या गावाला सुद्धा जायचं. का तर तो देवाचं भजन करतोय. एरवी मरण कोणाला चुकत नाही. आपण किती त्या मरणापासून पळालो म्हणजे ते मरण आपल्याला सोडून दिलं असं आहे का? सोडूच शकत नाही. काय झालं बाबा, पूर्वीच्या काळामध्ये एक मूर्तिकार होऊन गेला.
इतका विद्वान मूर्तिकार होता, इतका सुंदर मूर्तिकार होता. आपण जर त्याच्या समोर उभे राहिलो तर सेम टू सेम आपल्यासारखी मूर्ती काढणार, आपल्यासारखे डोळे काढणार, कान काढणार, नाक काढणार, डोकं काढणार, केस काढणार, हात काढणार, पाय काढणार, असा सुंदर मूर्तिकार पुराणामध्ये होऊन गेला. आणि त्या मूर्तिकारासमोर एक दिवस एक भविष्यकाराला भविष्यकाराने सांगितलं माझी मूर्ती घडव. मूर्ती घडव असं सांगितल्यानंतर भविष्यकाराची सुंदर अशी मूर्ती त्या मूर्तिकारानं घडवली. बघा मरणापासून आपण किती पळालो तरी ते सोडत नाही आपल्याला. त्या मूर्तिकारानं मूर्ती घडवली. भविष्यकार खुश झाला. भविष्यकाराने विचारलं माग म्हणे तुला काय आज माझ्याकडे मागायचं. मूर्तिकाराने सांगितलं म्हणे बाबा मला तुमच्याकडून काही अपेक्षा नकोय, फक्त तुम्ही माझं भविष्य सांगा. त्यामुळं भविष्यकाराने ज्या वेळेस त्याचं भविष्य बघितलं तो भविष्यकार म्हटला दादा तुझं भविष्य मी सांगू नये, तू ऐकू नाही, पण माणसाला जी गोष्ट आपण करू नको म्हटलं किती केल्याशिवाय राहा. काय सगळं बस स्टँड वरती बाबा एक वाक्य लिहिलेलं कृपया कोणी वरती बघू नये. ते वाक्य एकानं वाचलं वरती बघितलं, वरती दुसरं वाक्य लिहिलेलं होतं, सांगून सुद्धा गाढवपणा नाही आलं तुमच्या ध्यानात. आता कसं आहे बाबा 4G चा जमाना सुद्धा राहिला, आता 5G प्लस बरोबर जे रेंज मध्ये राहते त्यांना समजतं. काय झालं ना ते मुलगी बस मध्ये प्रवास करत होती बाबा, तिचं चालू होतं असं इंस्टाग्राम उघडलं आणि रील बघायचं काम चालू होतं. कंडक्टर तिच्या जवळ आली म्हणे ताई हा मोबाईल तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाईल. तिने कंडक्टरकडे पाहिलं म्हणे का हो काका असं का बोलले. कंडक्टर साहेब म्हणे अगं बाई तुझं गाव जाऊन 2 तास झाले अजून किती पुढे जायचं. नाही आलं त्यांना जेवण करून काही काय कोरोनाच्या काळात बाबा आमच्या तिकडे काय झालं, आमच्या गावात एका स्त्रीला कोरोना झाला. आमच्या म्हणलं आजी त्या पाटलाच्या सुनाला कोरोना झाला. आजी म्हणे महाराज बरं झालं बिचारीच्या लग्नाला 10 वर्ष झाले होते अजून काहीच नव्हतं. आलं तुमच्या ध्यानात कोरोना का होईना रेंज मध्ये मला सांगायचं काय मूर्तिकारानं त्या भविष्यकाराची मूर्ती घडवली. भविष्यकार त्याचं भविष्य सांगायला सुरुवात केली. भविष्यकारानं भविष्य सांगितलं म्हणे मूर्तिकाराचं भविष्य असं सांगितलं बाबा आजपासून ठीक 12 दिवसानं तुला यमराजाची स्वारी घेण्यात येणार आहे, म्हणजे तुझा प्राण जाणार आहे, तू मरणार आहे 12 दिवसांमध्ये. आता तो मूर्तिकार बाबा रायगड जिल्ह्यातला होता, तो काही शांत बसला नाही. 12 दिवस त्यांना स्वतःसारख्या 12 मूर्त्या घडवल्या आणि बरोबर 12व्या दिवशी बरोबर 12 वाजता त्या मूर्त्यांच्या आतमध्ये जाऊन उभा राहील. बरोबर 12 वाजता यमराजाची स्वारी असते. यमराजाने विचार केला न्यायचं तर एकाला आहे, एकासारखी इथं किती 12 दिसत आहे. पण ते यमराज होते, त्यांनी डोकं लावलं. यमराज पहिल्या मूर्तीजवळ गेले. काय सुंदर मूर्ती घडवलीस, काय सुंदर डोळे काढलेस, काय सुंदर कान काढले, काय सुंदर नाक काढले, असं वर्णन करत 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 यमराज 12व्या मूर्तीजवळ येऊन थांबले. आणि 12व्या मूर्तीचं यमराजानं वर्णन सुरू केलं. सुंदर डोळे काढलेस, सुंदर कान काढलेस, सुंदर नाक काढलं, सुंदर पाय काढले, सुंदर हात काढले. चांगली मूर्ती या मूर्तिकारानं घडवली. फक्त या मूर्तिकाराने एक चूक केली. आता स्वतःची चूक स्वतःला सहन होते. यमराज असं वाक्य बोलले काय, फक्त या मूर्तिकाराने एक चूक केली. हे वाक्य मधी लपलेल्यानं ऐकलं आणि मधी लपलेला बाहेर आला. त्यानं हात जोडले म्हणे महाराज कोणती चूक झाली. यमराज म्हणे तू बाहेर आला ही चूक झाली, चल माझ्या संग. मला सांगायचं काय मरणापासून तुम्ही किती ती आपली पाठ सोडत नाही. मग महाराज देवाचं भजन केल्यानंतर आमचं मरण चुकणार आहे का. चुकणार नाही असं नाही, ते येणारच आहे. फरक फक्त एवढाच आहे देवाचं भजन केलं तर देवाच्या घरचं, नाही केलं तर यमाच्या घरचं. विठाला म्हणून देवाचं भजन आपल्या जीवनात आपण केलंच पाहिजे. हा उत्सव आपण या ठिकाणी करतोय ना, खरे अर्थानं महाराज या उत्सवासाठी जो झटतोय, जो प्रयत्न करतोय, जो काम करतोय ना, त्या प्रत्येकाला तो भगवान परमात्मा काही ना काही फळ देणारच. इथं तुम्ही वर्गणी दिली पाहिजे, इथं तुम्ही सेवा केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. जो वर्गणी देणार आहे त्याला सारखं तेवढंच पुण्य आहे, जो इथं झाडू मारणार आहे त्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. देवाच्या दारात येऊन आपली सेवा घडली पाहिजे. इथं सेवा हा दार म्हणतात. सेवा सेवेला या ठिकाणी किंमत आहे. मला तिथं सेवा घडली पाहिजे, मग ती भजनाची असो नाहीतर झाडून काढण्याची असो. म्हणून देवाच्या दारात सेवा घडावी, पण सेवेला प्राधान्य दिलं. पहिली सेवा ती म्हणजे नामस्मरणाची सेवा. नामस्मरण देवाच्या दारात घडलंच पाहिजे.
का घडलं पाहिजे महाराज? कारण किती वेळात आपल्याला जन्माला घालायचं, किती वेळात वरती बोलायचं हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. हे बघा, संध्याकाळी अंथरुणावरती जेवण करून किती वाजता पडायचं बाबा हे आपल्या हातात आहे. झोप किती वाजता लागली हे कोणाच्या हातात आहे? बोला, कोणाच्या? देवाच्या हातात आहे. झोप लागली सकाळी किती वाजता उठवायचं हे कोणाच्या हातात आहे? पप्याच्या, आईच्या, देवाच्या हातात आहे बाबा. सकाळी जर आपला नियम असेल 7ला उठायचं, 9 वाजले तरी बाबा उठले नाही, मग म्हातारी उठवायला गेली. पण जसं म्हातारीची धक्का दिला तसाच म्हातारा मग म्हातारीला स्वर लावला. आमच्या तिकडे असा स्वर लागतो महाराज, एखाद्या घरात फक्त कोणी गेलं पाहिजे. हा आमच्या संग एक शब्द बोला ना बाई. अगं बाई ते आता जवळ नीट होते तवर नीट बोलली. अनुभवी माणसं बरं. ते रडण्याची अशी मजा असते महाराज. ज्या बाईला रडता येतं तिची 10-12 दिवस भरती मजा. ती मस्त एका कोपऱ्याला बसेल राहणार, 2 बाहेर तिला चहा द्यायला, 2 बाहेर चाल जेवायला, चाल जेवायला, मला नाही जेवण, मला नाही. ज्या बिचारीला रडता येत नाही तिच्या अशा अवकाळा, भांडे घस, चहा होईल, कपडे. मला सांगायचं काय तुम्हाला, मरण आपल्या हातात नाही, ते देवाच्या हातात. म्हणून देवाचं भजन आपल्याकडून घडलं पाहिजे. महाराज आला आमच्या लक्षात देवाचं भजन करायचं. दुसरं एखादं कारण सांगा का देवाचं भजन करायचं? आज प्रपंचामध्ये मनुष्याकडे पैसा, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स हे सगळं आहे बाबा. पण मंदिरात गेल्यानंतर माणूस देवाला हात जोडतो, एकच प्रार्थना करतो, देवा तुझ्या आशीर्वादाने सगळं आहे, फक्त सुखाची कमी. तेवढं सुख प्रत्येक मनुष्य आज फक्त आणि फक्त देवाकडे सुखाची अपेक्षा करतो. सुख देणारं दैवत फक्त देवच. या जगामध्ये आपलं दुःख आपण किती लोकांना सांगितलं म्हणजे जग आपल्याला सुख दिलं असं का? उलट आपलं दुःख हे जग आपल्यासोबत रडून ऐकतं, आपल्यापासून उठून गेलं की लोकांना हसून सांगतं. हा या जगाचा नियम. पण काय दुःख असेल ते या ठिकाणी देवाला जाऊन सांगावं. कारण सुख देणारं एकच पात्र आहे, ते म्हणजे देव. सुखाला कशी तळमळ तरी तू तिथे गेल्यानंतर काय महाराज? मग तू अवघाची सुख गेल्यानंतर सुखच सुख आहे महाराज. मग आजच्या काळात परमार्थ करून भक्ती करून तरी माणसाला सुख भेटत नाही. याचं काय कारण? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपल्याला जर सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल आपल्याला एक काम करावं लागेल. कोणतं? आपुला तो एक देव. आपुला तो एक महाराज सांगतात सुख लागतं ना एक काम करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नेहमी न जीवा. कोणता तरी एक देव आपला साकार. नाहीतर आजच्या काळात बाबा देवाची कमी आहे ना. इतके देव झाले बाबा 33 कोटी प्लस 2 जणांनी अजून देऊन देव वाढवले. कुणी माहिती का? ड्रायव्हर कंडक्टर कोणते? आनदेव जानदेव हे 2 देव हे कंडक्टर ड्रायव्हर वाढवलेले देव. महाराज सांगतात तुम्हाला सुख पाहिजे ना, या शेंद्री देवतांचं भजन करून उपयोग नाही महाराज. हे बांधावरचे, विहिरीवरचे, पिपळा खाल्ले, लिंबा खाल्ले, हे असे जे देव असतात त्यांचं भजन करून उपयोग. शेंद्री हे तरी दैवत कोणाली पूजी. महाराज काही काही ऐकत नाही. घरात जर पोराच्या लग्नाला 10 वर्ष झाले नाही घरात पाळणा हल्ला तर आपण कुलस्वामीच्या मंदिरात नाही, मग बांधावर ज्या देवाला शेंदूर लावलेला राहतो त्या देवाकडे ताट घेऊन त्या देवाला नमस्कारणार. मग या पाय रे देवा, माझ्या घरात जर पाळणा हल्ला तुला 4 पायाचं कापी तरी कापली पाहिजे. मला सांगा, जो ज्या देवाला रक्त लागतं तो आपलं चांगलं करेल. ज्या देवाला
कुठल्या तरी पशुची प्राण्याचं रक्त लागतं तो आपलं चांगलं करू शकत नाही. म्हणून महाराजांना माहिती होतं कोणता तरी एक देव आपलं असं केल्यानंतर सुख आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात तो पंढरपूरचा पांडुरंग आहे ना तो आपला सगळा. ती कुलस्वामिनीने ती आपली शिकार. त्याला सोडून सुख भेटणार नाही. पण आपला असं म्हणलं आपला वार बदलला का आपला देव. सोमवार उगवला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वलता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. सोमवारी कोणाचं भजन. भोले बाबा तेरी क्या ही बात है दूर हो के भी तुम आस है. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण मैं तेरा आंसू तू मेरा दर्पण. तेरे ही होने से मेरी सारी जिंदगी सजी है लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. हे कोणत्या वारी. सोमवारी. सोमवार केला तर महादेव सुद्धा उगवला. मंगळवारी मात्र कोण. मंगळवारी कोण. मंगळवारी देवी अनादी अंबिका भगवती. मंगळवार देवीचा. बरं देवीचा महाराज आमच्या तिकडे महाराज काय काही ठिकाणी देवीच्या दारात जर गोंधळ सुरू झाला अशा देव्या उठून उभ्या राहत्या लय बाहेर. म्हणून ते म्हणायला सुद्धा भेव वाटत. असं वाटतं एखादी देवी जर आपल्या व्यासपीठावर आली आपली जर गच्ची धरली तर आपलं काही खरं त्याच्यावरती नाही म्हणलेलं बरं. पण मंगळवारी मात्र अंबाबाई लाड लाडे मंगळवारी कोणाचं भजन. अंबाबाई लाड लाडे कागदरीला सराग दरीला सराग तुझ्यासाठी मी आले पायी पायी. मंगळवारी देवीचं भजन. देवीची मंगळवार गेला देवी सुद्धा उगवला. बुधवार बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बुधवारी पांडुरंगाच्या मंदिराचं भजन. बुधवार संपला पांडुरंग सुद्धा गेला उगवला. 3 शिरे 6 हात तया माझी दंडवत. गुरुवारी मात्र दत्तरायाचं भजन. दत्तरायाची भक्ती गुरुवारही संपला उगवला. शुक्रवारी मग मात्र जय संतोषी माता तू भीती बरी सकळी माई हो करी कृपा. शुक्रवार संपला उगवला शनिवार. नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम किंबहुना शरण शरण हनुमंता. शरण शरण Thank you.
संपला उगवला. आता आमचे कृष्णा बाबा तुम्ही सगळे या ठिकाणी आजाद परिवार खंडोबा राहायला जाऊ आले ना जाऊन रविवार उगवला तर मग कोणाचं भजन प्रेम नगरा वारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मारतंड मल्हारी मनात ठेवून मारून परिवार खंडोबाला जाऊन आहे. आमचे कृष्ण बाबा सांगत होते महाराज खंडोबाच्या मंदिरात घसा बसला म्हणे आमचा वाला त्याचं भजन करू की देवावरची भक्ती प्रेम देवावरचं मला सांगायचं काय आपला वारा बदलला की देव बदल महाराज सांगत असं भजन करून उपयोग कोणता तरी एक देव आपल्या चित्तामध्ये धारण करा आणि त्याचं भजन करा. त्याचं भजन केलं की मग सुख आहे. महाराज आला आमच्या लक्षात भजन करायचं चिंतन करायचं पण कोणत्या देवाचं करायचंय जगद्गुरु तुकोबाराज सांगतात देवाचं आणि त्या देवाचं करा कोणत्या जो पंढरपूरचा राजा आहे ना त्याचं भजन
आता त्या देवाचं भजन करायचं. कोणत्या देवाचं? तो हा पंढरीचा राणा. महाराज कुठे आहे ती पंढरी? भीमातिरी एक बसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. येथील मुखाशी चार भुज त्यासी, बाईला 16,000 रे. आनंद जाऊन त्याच्या गावा सगळे गेले. टाळी वाजवतो. महाराज त्या पंढरपूरचा पत्ता तरी आम्हाला सांगा. महाराज त्या पंढरपुराचा पत्ता सांगतात. ऐका ना, जम्बू नावाचा द्वीप आहे आणि त्या जम्बू नावाच्या द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे आणि तिथला तो कोण आहे? जम्बू या द्वीपामाची एक पंढरपूर मग तिथे गेल्यानंतर आपल्या सुखाला पारावार राहणार नाही. तसं जीवनामध्ये जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याच्याकरता आवश्यक आहे ते म्हणजे फक्त देवाचं काय? भजन आहे. महाराज आरामच्या लक्षात देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचे गुणगान गायले पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. पण त्या देवाचं भजन करायचं कसं? मी सांगतो तसं. देवीला आपल्याला आवाज नाही. सगळे माझ्या देवा देवा आमच्या जीवनामध्ये खूप दुःख झालंय. बघा टाळ वाजणार नाही, पकवाज वाजणार नाही, फक्त आपली टाळी वाजणार. ती पण एका तालात टाळी शिवाजी बेजगार
आपल्या कुलस्वामीने सुद्धा आनंद झाला पाहिजे. अशी टाळी. एक टाळी. एक. निवृत्ती ज्ञानदेव सोमळा भोसराबाई. त्याचा अर्थ या अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पहिल्या शब्दावरती 7-7 दिवस बोलणारे व्यक्ती या ठिकाणी आहेत. म्हणजे अभंग 2 तासात सोडवायचा महाराज दोन चरणाचा भावार्थ धावत्या वेळामध्ये प्रयत्न केला. सगळं असं बसेल असं नाही, सगळं चुकीचं असेल असं सुद्धा जाधव परिवार या परिवाराने खूप गोड उत्सव या ठिकाणी केलाय. त्या कुलस्वामिनीला खऱ्या अर्थानं मी एकच प्रयत्न या जाधव परिवाराला त्या घोगरेकर फॅमिलीला उदंड आयुष्य निरोगी आयुष्य तुझ्या कृपेनं मिळावं आणि हा उत्सव तुझ्या आशीर्वादानं असाच अजून पुढं यापेक्षाही मोठा व्हावा हीच आपण त्या कुलस्वामीकडे प्रार्थना करू. म्हणून एकदा त्या संपूर्ण भजनी मंडळाकरता जोरदार काही भागात भजनी मंडळ भेटतं अशी साथ भेटते असं वाटतं ते कोरोनाची साथ अशी साथ भेटते. 5 गायक उभी होती 5 होते 4 मुलं होती आणि 5 गायक होते. मी म्हणलं महाराज तुमच्या गावात सगळं चांगलं आहे, कीर्तनकारही चांगले दोघे, श्रोतेही चांगले, शिष्टीमय चांगले, मंडपही चांगला आहे. म्हणलं फक्त मला खेद एका गोष्टीचा आहे, तुम्ही 5 गायक असताना एकाने प्रमाण दिलं नाही, 2 गायकांना प्रमाण दिलं. नको खेद करू, महाराजी मंडळी आपल्याला लाभते, आपल्या गावाला येते, हे आपलं भाग्य आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आणि महाराजांचं महाराज कुर्मदासासारखी भक्ती बघा ना, पायाने ती सुद्धा आपण हाताने सुद्धा
तरी पण भजनात येऊन कीर्तनात येऊन या ठिकाणी ती सेवा करताय खऱ्या अर्थानं त्यांच्याकरता एकदा कोणाला पडलंय महाराज असं जर दुःख नाही एखाद्याच्या अंगावरती आलं तर लोक देवावरती बसतात देवाला शिवाय द्यायला आपली ताकद आहे देवाला शिवाय द्यायला. जसं आपल्या नशिबानं आलंय तसं आपलं भोगणं काय होईल. ज्या दिवशी त्याच्या मनात येईल आपल्याला चांगलं करायचं व्यवस्थित करायचं तो करणारच. हे बघा आपल्याला काय खायला द्यावं किती द्यावं आपल्याला कसं ठेवावं मी ज्याला कळतं त्याचे आपण भजन करतो त्याचं आपण भक्ती करतोय गोड मंडळी या निवेडकर जाधव यांनी द्यावे तेवढे धन्यवाद मनुष्य पुढेच आहे खऱ्या अर्थानं आमचे भाग्यनाथ महाराज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योग आला. आमचे भरत महाराज आहे त्यांनी फोन केला होता त्याचप्रमाणे आमचे कृष्ण बाबा आहे तुम्हालाही वंदन करतो. लांबून मुंबईवरून मंडळी तुम्ही सर्व इथे येतात आणि या देवीची सेवा करताय तुम्हालाही धन्यवाद. खऱ्या अर्थानं आमच्या समोर आलेले आमचे गोविंद महाराज आहे आमचे सुजित महाराज आहे आमचे भैया महाराज आहे तुम्हालाही वंदन आणि एकदा साऊंड सिस्टीम करता जोरदार काढली गोड देवानं तुमच्या हातात जादू दिलेली आहे. पुढे ट्रबल द्यायचा कुठे विको द्यायचा खूप गोड कोणाचं बटन पुढे पिळायचं ही त्यांच्या हातात आहे. म्हणून कसं आहे बाबा आता कॅम्प्युटर जमाना आला हे सुद्धा आता विको असल्याशिवाय गायब तुम्हाला सुद्धा वंदन करतो तुम्हाला प्रणाम करतो पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो. वेणेकरी बाबा आहे गायनाचार्य हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या करता एकदा टाळी वाजवा. त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण रमेश महाराज भोरे त्यांच्या करता एकदा टाळी वाजवा. जेवढे जातो जाता आणि साखळी द्या मला तसं काही नाही समजण्यावाली खूप इशारा तुम्हाला वंदन करतो प्रणाम करतो आणि तुम्ही सर्व मातावाले या ठिकाणी उपस्थित राहिले तुम्हालाही वंदन करतो. खऱ्या अर्थानं महाराज आज प्रत्येक क्षेत्रात महिला मंडळ पुढे आहे म्हणून हरिपाठ असेल कीर्तन असेल भजन असेल त्या पुढेच असतात म्हणून तुम्हालाही वंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो. खुर्चीवरती बसलेले मागे बसलेले उभे असलेले टाळकरी मंडळ सगळ्यांच्या चरणावरती सगळ्यांना वंदन करतो. आणि याच ठिकाणी किरीस का शून्य करा ज्याच्याकडे इंस्टाग्राम आहे त्याला ती पाहिजे बाबा काही नाही समजलं काय नाही समजलं. आता कसं असतं सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. कसं असतं बाबा पहिल्याच मुलाला सून असते तिला दीर कोण भाया कोण भाऊजे कोण त्या कुटुंबातली तिला जास्त माहिती. तसं माझं इथं पहिलंच मुळे असं समजा मला जास्त काही माहिती नाही. एक दोन मुलं झाले तर मग तिला हळूहळू समजतं म्हणजे समजून घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती वंदन सगळ्यांना प्रणाम करतो. कुलस्वामिनीच्या चरणावरती वंदन करतो प्रणाम करतो आणि याच ठिकाणी कीर्तन शिवेला पूर्ण विराम देतो. आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढच्या सूचना होतील तोपर्यंत आपण आपली जागा सोडणार नाही. जी जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारची शब्द चालू म्हणायची तुकाराम तुकाराम वैकुंठासी जावे 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 वैकुंठासी
कुणाची जावे उपवास विठ्ठल
ढग